नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टरच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील काही 2-3 दिवसाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठांचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे गुजरात। देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन गुजरात या राज्यात झाले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर मित्रांनो, या विद्यापीठाला त्रिभुवनदास खिशीभाई पटेल यांचे नाव देण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने बिग ब्युटिफुल विधेयक मंजूर केले आहे? तर मित्रांनो, अमेरिका या देशाने बिग ब्युटिफुल विधेयक मंजूर केले आहे। त्यानंतर अमेरिका या देशाबद्दल माहिती बघूयात। अमेरिका या देशाची स्थापना झालेली आहे 4 जुलै 1776 रोजी इंग्लंडपासून स्वतंत्र घोषित केली होती त्यांनी। त्यानंतर राजकीय व्यवस्था आहे त्यांची राष्ट्रपती शासन प्रणाली आहे, तिथे पंतप्रधान नसतो, तिथे राष्ट्रपती आहे डोनाल्ड ट्रम्प। तिथे सध्या अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प हे। त्यांनी 20 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती पदाचा दुसरा गैरसतत कार्यकाळ सुरू केला। त्यानंतर उपराष्ट्रपती आहेत जेम्स डेव्हिड वेन्स, यांनी 20 जानेवारी 2025 पासून उपराष्ट्रपती यांची शपथ घेतलेली आहे। त्यानंतर राजधानी आहे अमेरिकेची वॉशिंग्टन DC, चलन आहे US डॉलर आणि चलन संकेत आहे USD। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरातमध्ये किती एकरमध्ये होणार आहे? तर मित्रांनो, हे एकूण 125 एकरमध्ये होणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, NC क्लासिक भालाफेक स्पर्धेत विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे नीरज चोप्रा। नीरज चोप्रा यांनी NC क्लासिक भालाफेक स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतक झळकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे? तिसरे भारतीय कर्णधार ठरलेले आहे ज्यांनी दोन्ही डावात शतक झळकवलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ठरणार आहे? तर मित्रांनो, याचे आन्सर आहे शुभमन गिल। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, 19 वर्षाखालील वन डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकवणारा फलंदाज कोण ठरला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे वैभव सूर्यवंशी। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे? तर मित्रांनो, तृतीयपंथीय क्लिनिक हे हैदराबाद या ठिकाणी सुरू झालेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न, वैभव सूर्यवंशी 19 वर्षाखालील वन डे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी किती चेंडू शतक झळकवणारा फलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, त्यांनी फक्त 52 चेंडूमध्ये शतक झळकावलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पहिले तृतीयपंथीय क्लिनिक हैदराबाद येथे असून त्याचे नाव काय आहे? तर मित्रांनो, त्या क्लिनिकचे नाव आहे सबरंग। त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक हैदराबाद येथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे टाटा समूह। टाटा समूह यांच्या मदतीने भारताचे पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक हैदराबाद येथे सुरू करण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे सुकन्या सोनोवाल। सुकन्या सोनोवाल यांची कॉमन युथ पीस अँबॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षासाठी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहे? तर मित्रांनो, 2025 ते 2027 या वर्षासाठी सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ युथ पीस अँबॅसेडर म्हणून निवड झाली आहे। पुढचा प्रश्न, नीरज चोप्राने बेंगळुरू येथे आयोजित NC क्लासिक भालाफेक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले आहे? तर मित्रांनो, त्यांनी 86.18 एवढे मीटरपर्यंत भालाफेक फेकलेले आहे, म्हणून त्यांनी सर्वाधिक लांबीमध्ये भालाफेक फेकलेले आहे, म्हणून त्यांना सुवर्णपदक जिंकलेले आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, CA फायनल परीक्षेत देशात कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे राजन काबरा। राजन काबरा यांनी CA फायनल परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न,
कोणत्या ठिकाणचा राजन काबरा सीए परीक्षेत देशात पहिला आला आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर ठिकाणचा राजन काबरा सीए परीक्षेत देशात पहिला आला आहे. तर पुढचा प्रश्न, अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे? तर मित्रांनो, अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना एलॉन मस्क यांनी केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा कुठे होत आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे अस्ताना. अस्ताना या ठिकाणी दुसऱ्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धा होत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एलॉन मस्क यांनी कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे? तर मित्रांनो, एलॉन मस्क यांनी अमेरिका पार्टीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 4. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात चौथा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरलेला आहे. नंतर पुढचा प्रश्न, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात कमी असमानता असलेला देश कोणता आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे स्लोव्हाकिया. हे वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सर्वात कमी असमानता असलेला देश ठरलेला आहे. त्यानंतर स्लोव्हाकिया या देशाबद्दल माहिती बघूयात. स्लोव्हाकिया या देशाची स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 1993 रोजी. शासन पद्धती आहे संसदीय राष्ट्रपती मिश्र प्रणाली आहे तिथे. त्यानंतर पंतप्रधान आहेत रॉबर्ट फिको. चौथ्या कार्यकाळात 2023 पासून ते झालेले आहेत. त्यानंतर राष्ट्रपती आहेत पीटर पेलेग्रिनी. ते 15 जून 2024 पासून झालेले आहेत. त्यानंतर राजधानी आहे ब्रॅटिस्लावा आणि चलन आहे युरो. त्यानंतर पुढचा प्रश्न, वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त उत्पन्न असमानता असलेला देश कोणता आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका हे वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार जगात सर्वात जास्त उत्पन्न असमानता असलेला देश आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाबद्दल माहिती बघूयात. दक्षिण आफ्रिका या देशाची स्थापना झालेली आहे 30 मे 1910 रोजी. त्यानंतर 27 एप्रिल 1994 रोजी त्यांची लोकशाही पुनर्स्थापना झालेली आहे. तिथे शासन वातावरण आहे राष्ट्राध्यक्षात्मक संसदीय प्रणाली आहे. तिथे पंतप्रधान नसतो, राष्ट्रपती आहेत सिरियल रामाफोसा. यांनी जून 2024 पासून राष्ट्रपती झालेले आहेत. त्यानंतर राजधानी आहे प्रेटोरिया. हे कार्यपालिका आहे, कार्यपालिका राजधानी आहे. त्यानंतर केपटाऊन हे विधान राजधानी आहे आणि ब्लोएम फाउंटेन हे न्यायव्यवस्था राजधानी आहे. त्यानंतर चलन आहे दक्षिण आफ्रिकन रँड. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या साक्षीने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे 54. त्यानंतर पुढचा प्रश्न, इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे क्रिकेट मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश कोणता ठरला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे आन्सर आहे भारत. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे क्रिकेट मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई देश हा आपला भारत देश ठरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात 100 विजय मिळवणारा नोव्हाक जोकोविच जगातील कितवा खेळाडू ठरलेला आहे? तर मित्रांनो, हे जगातील 3रे खेळाडू ठरलेले आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, 17वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे होत आहे? तर मित्रांनो, 17वी ब्रिक्स परिषद ही ब्राझील येथे होत आहे. त्यानंतर ब्राझील या देशाबद्दल माहिती पाहूयात. ब्राझील या देशाची स्थापना झालेली आहे 7 सप्टेंबर 1822 रोजी. त्यानंतर त्यांनी पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य मिळवलेले आहे. तिथे पंतप्रधान नसते, राष्ट्रपती आहे लुईज इनासियो लुला दा सिल्वा. हे तिथे राष्ट्रपती आहेत. त्यानंतर राजधानी आहे ब्राझीलची ब्राझिलिया. चलन आहे ब्राझिलियन रियल आणि चलन संकेत आहे BRL किंवा रुपीज डॉलर. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इथेच संपला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.